भाजपाच्या प्रभाग क्रमांक 8च्या नगरसेवक पदाच्या उमेदवार लताताई प्रफुल्ल गिल्डा, विनोद हरिभाऊ काका बोराडे, तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलिंद सावंत. आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर, जवाहर रोड, सेलू. प्रोप्रायटर आबा माळकर, सेलू. परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शुक्रवार 21 नोव्हेंबर रोजी रात्री 11:45 दरम्यान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. सदरील दगडफेक ही शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी केली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केला आहे. तर या प्रकरणामध्ये मदत करावी यासाठी परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी 3 वेळेस फोन केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे बाबाजानी दुर्राणी यांनी 200 गावगुंडांना सोबत घेऊन आमच्या घरावर हल्ला केला. यासोबतच पाथरी येथील शिवसेना भवनावर देखील हल्ला करण्यात आला असा गंभीर आरोप ही अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी केला आहे. या प्रकरणी मेहराज खान यांच्या फिर्यादीवरून बाबाजानी दुर्राणी यांचे पुत्र तथा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जुनेद खान दुर्राणी यांच्यासह 80 पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी घटनास्थळी भेट दिली असून सेलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे, पाथरीचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शनिवार 22 नोव्हेंबर रोजी पाथरी शहरात तणावपूर्ण शांतता होती. संपूर्ण जिल्ह्यातून पोलिसांची फौज मागवण्यात आली आहे. दरम्यान सईद खान आणि बाबाजानी दुर्राणी यांनी दिलेल्या प्रतिक्रिया याप्रमाणे. रात्री 9:30 ठिकाणावर मी नामदेव नगर इथं गौतम नगर इथं सभा घेत होतो. मला फोन आला की बाबाजानीने 200-300 लोक घेऊन 200-300 गुंडे परवर्तीचे लोक जे तडीपार लोक आहेत ते घेऊन माझ्या घरावर हल्ला केला. जेव्हा मी आलो तेव्हा त्यांना सांगितलं की PI साहेबाला, PI साहेब पण आले. PI साहेबांना जिकडे तिकडे केला. त्याच्यानंतर अजून अर्ध्या घंट्यानं माझे पलीकडे माझे लहान भावाचं घर आहे, ते घरामध्ये इकडं आम्ही सगळे थांबले असताना कार्यकर्ते ते घरावर येऊन हल्ला केला, तिकडे दगडफेक केली. आणि तेच लोक मग जेव्हा पोलीस आली आणि जेव्हा आमचे कार्यकर्ते काय आले तर पडू लागले असताना ते काय पडले, काय नालीत पडले, काय मोटरसायकलवर पडले. 200-300 लोकांना जाणून बुजून हितपुरस्कार हल्ला केला आणि गावाचं वातावरण खराब करण्यासाठी सगळी गोष्टी का म्हणून गावाची परिस्थिती अशी आहे. 80% लोक शिवसेनाच्या बाजूने झालेले का म्हणून जे डेव्हलपमेंट आम्ही 3 वर्ष केला त्याच्या बाजूने सगळे झालेले. त्याच्यासाठी निवडणूक त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, निवडणूक मधून बाहेर पडलेले आहे. त्याच्यामुळे सगळं कटस्थानी केलेलं आहे. अनेक निवडणूक मध्ये बाबाजानीने हेच प्रकारचं कटस्थानी करून निवडणूक जिंकलेले, पण आताही ते चालणार नाही. निवडणूक जनताना हातात घेतलेली आहे, त्याच्यामुळे सगळं हितपुरस्कार केलेला आहे. दुर्दैवी घटना असे कारणार बैठकीला या ठिकाणी घडलेली आहे. एकता नगर या ठिकाणी मी प्रचारला गेलो असताना प्रचार संपल्यानंतर त्या ठिकाणी आमची बैठक संपल्यानंतर आम्ही सगळे जात असताना अचानकपणे शिवसेना शिंदेचे कार्यकर्ते सईद खान त्यांचे सगळे सहकारी यांनी अचानकपणे हमला केला आणि आमच्या कार्यकर्त्याला मोठ्या प्रमाणावर त्यांनी दगडफेक, लाठी काठ्याने मारहाण करून एक कार्यकर्त्याला चाकूने मारहाण केली. याचा अर्थ असा आहे हे प्रीप्लॅन हमला होता. आणि माझ्या पोलीस प्रशासनाला विनंती करायची की ह्याला तुम्ही पाठबळ आतापर्यंत जे मिळाला आहे वरून ह्याला पाठबळ मिळाला म्हणून अशी कीर्ती या ठिकाणी करायचा प्रयत्न करतात. आणि त्याला माहित आहे की आता हे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा यश त्याला प्राप्त होणार नाही, असे प्रकारचे कृत्य करतात. आणि मला एक गोष्टीचा सुद्धा खेद वाटते की जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कसा राहावा याच्यासाठी मदत करण्यापेक्षा
ते फोन करून सांगतात की तुम्ही शिवसेना शिंदे सहित खाला मदत करा, ह्याला तुम्ही कोणत्याही प्रकारचे त्रास होऊ देऊ नका. म्हणजे ते आमचेच कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करतात, चाकूने मारतात, काठ्याने मारतात, राडाने मारतात, दगडफेक करतात आणि ह्याला तुम्ही पाठबळ देतात. ही गोष्ट किती म्हणजे एक खेद आम्हाला हे गोष्टीचा वाटते की निवडणूक कोणी जिंकल कोणी हारल, पण ते शहरामध्ये ते गावामध्ये शांतता राहिली पाहिजे. हे प्रमुख मुद्दा जे जिल्ह्याचे जबाबदार व्यक्ती यांनी ठेवला पाहिजे आणि मला आशा आहे की निश्चितपणे पोलीस प्रशासन योग्य कारवाई करून दूध का दूध आणि पाणी का पाणी या ठिकाणी करते. बिलकुल सत्तेचा गैरवापर होते. आमच्या पाथरीमध्ये तर विशेष करून सत्तेचा गैरवापर होते आणि शिवसेना शिंदे गटाला मोठ्या प्रमाणावर शासनाचा पाठबळ या ठिकाणी मिळते. ह्याच्यामुळेच हे लोकांची इतकी डिरिंग वाढली की आज अचानकपणे एक मॉबवर म्हणजे आम्ही सभा संपल्यानंतर घरी जात असताना परतल्यानंतर आमच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करतात, दगडफेक करतात, काठी कुऱ्हाडीने मारतात. तर अशा लोकांना या ठिकाणी शासनाने पाबंद घालावी आणि तातडीने कारवाई करून याला जेरबंद करावी अशी विनंती मी करतो. नूतन रोडवरील न्यू राजस्थानी शूट मार्चचा पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ. विजय नाईकनवरे यांचे निळकंठ फुटवेअर क्रांती चौक जवळ सेलू. निळकंठ फुटवेअर क्रांती चौक जवळ सेलू. रामेश्वर गटकाळ यांचे गटकाळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 1 नोव्हेंबर पासून सुरू. मुला मुलीसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा. गटकाळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू.